नमस्कार. सचिन देवडेज नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी एक विषय घेऊन आलेलो आहे, की भाषण करीत असताना प्रसंगावधान कशा पद्धतीने राखलं जातं. म्हणजेच प्रसंगावधान म्हणजे काय? हे आपण आज भाषणाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. बघा की बऱ्याच वेळा एखाद्या सभेच्या ठिकाणी जिथे कार्यक्रम असतो त्या ठिकाणी काही असे प्रसंग घडतात आणि मग समोरच्या वक्त्याला त्या प्रसंगाला अनुसरून काहीतरी बोलावं लागतं. म्हणजे समोर घडणाऱ्या घटनेचे पटकन अवलोकन करून किंवा ती घटना समजून घेऊन लगेच पटकन त्या प्रसंगा अनुरूप बोलणं याला प्रसंगावधान म्हणतात. प्रसंगावधानामुळं त्या कार्यक्रमाचं जो काही गंभीर त्या ठिकाणी वातावरण झालेलं असतं एखाद्या घटनेमुळे, ते वातावरण हलकं होतं आणि सर्वांचं त्या वक्त्याकडे अवधान खेचून घेतलं जातं. तर आता आपण प्रसंगावधानाची काही उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रसंगावधान म्हणजे काय असतं? तर प्रसंगावधान म्हणजे भाषणाचा किंवा वक्तृत्वाचा एक अलंकार असतो, की ज्यामुळे तुमचं भाषण असं सुंदर होऊन जातं. तर आता भाषण करताना भाषणाच्या प्रसंगी जर असं काही घटना घडली तर तिथलं वातावरण बदलतं आणि मग अशा प्रसंगाला अनुसरून काय बोललं पाहिजे हे आता आपण काही 2-3 उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एकदा असंच झालं, की सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि ते अनावरण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभ हस्ते होणार होतं. आणि त्या कार्यक्रमाची त्यांनी एक वेगळी थीम केली होती तिथल्या हायस्कूलनं, की प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्यावेळेस त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले, गेल्यानंतर त्यांना तिथं पटकन अगदी मावळ्यांच्या वेशामध्ये काही मुलं त्यांना घेण्यासाठी तिथं आली होती. ती मावळ्यांच्या वेशामध्ये होती, त्यांच्या डोक्यावरती पगडी होती, हातामध्ये भाले होते. मग त्यांच्याकडे एवढंच काम सोपवलं होतं, की प्राचार्य तिथं आल्यानंतर त्यांना तिथून पुतळ्यापर्यंत घेऊन जाणं, पुतळ्याचं अनावरण झालं, की पुन्हा त्यांना सभास्थानावरती घेऊन येणं, हे अशा पद्धतीचं काम त्या मावळ्यांचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांकडे होतं. मग काय झालं, की शिवाजीराव भोसले आले त्या ठिकाणी. आल्यानंतर मावळे त्यांच्या स्वागतासाठी गेले आणि मावळे पुढे चालत होते आणि त्यांच्या पाठीमागून प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या पाठीमागून पुतळ्यापर्यंत गेले. पुतळ्याचं अनावरण झालं आणि पुन्हा ते पुतळ्याचं अनावरण करून सभेच्या ठिकाणी आले. आणि ज्यावेळेस प्राचार्य शिवाजीराव भोसले बोलायला उभं राहिले, त्यावेळेस त्यांनी श्रोते आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचं एका वाक्यामध्ये नामोल्लेख केला. त्यांचं अवलोकन केलं आणि त्यांनी काय केलं तिथून पुढं, ज्यावेळेस ते बोलायला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काही वाक्य अशी वापरली, की ज्यांच्या पुतळ्याचं आज या ठिकाणी अनावरण झालं ते शिवाजीराव भोसले आणि ज्यांच्या हस्ते अनावरण झालं तो मी म्हणजेच शिवाजीराव भोसले. आमच्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागून मावळे चालायचे आणि आज मी मावळ्यांच्या पाठीमागून चालत आलो. या गोष्टीचं म्हणजे तिथल्या ह्या प्रसंगाचं त्यांनी आपल्या आपल्या वेगळ्या शब्दांमध्ये असं वर्णन केलं, की सगळ्यांचं अवधान त्यांच्याकडे खेचलं गेलं. अगदी मोठी माणसंच काय, परंतु लहान विद्यार्थीसुद्धा अगदी शेवट भाषण संपेपर्यंत, अगदी त्या ठिकाणची लाईट गेली होती, ध्वनिविक्षेप बंद पडला होता, माईक बंद पडला होता, तरीसुद्धा अगदी तास दीड तास कुणीही त्यांचं भाषण ऐकल्याशिवाय तिथून निघून गेलं नाही किंवा कुणाचं साधं लक्षही विचलित झालं नाही. अशा पद्धतीने अवधान त्यांनी लोकांचं खेचून घेतलं आपल्या प्रसंगावधानानं. दुसरी एक घटना अशी झाली, की मी तुम्हाला दुसऱ्या एक घटनेची असे तुम्हाला आठवण करून देतोय, की राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं या ठिकाणी एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि त्या काळामध्ये सरकारने गाडगे महाराजांच्या भाषणावरती बंदी घातली होती. आणि मग असंच त्यांचं एका ठिकाणी भाषण चालू असताना, त्यांचं कीर्तन चालू असताना तिथं शिपाई आले, घोड्यावरून आले. इंग्रज शिपाई तिथं घोड्यावरून आले. आल्यानंतर त्यांनी हे सगळं जे चालू आहे भाषण सभा किंवा हे कीर्तन हे त्वरित बंद करा असं त्यांनी फरमावल्यानंतर गाडगे महाराजांनी त्यांना विचारलं, की मी का भाषण बंद करू, असं विचारल्यानंतर त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग गाडगे महाराजांनी प्रसंगावधान ओळखून शिपायांनाच प्रश्न विचारला, की तुमचा देव कोणावर अन्याय करा असे सांगतो का? तर ते शिपाई नाही म्हणाले. मग महाराजांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगितलं, की देव सगळीकडे सारखाच असतो, देव कुठेही वेगळा नाही, सर्वांचा देव एकच असतो.
मग असे एकामागून एक प्रश्न गाडगे महाराजांनी त्या शिपायांना विचारले आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून काढून घेतली आणि शेवटी ते लोकांना म्हणाले की लोक हो, की मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. म्हणजे त्यांना जे बोलायचं होतं त्यांनी त्या शिपायांच्या तोंडून वदवून घेतलं. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी प्रसंगावधान कसं पाहिजे याचं एक उदाहरण आपल्याला या माध्यमातून कळतं. यानंतर मी एक तिसरं उदाहरण सांगतोय. एके ठिकाणी एका कारखान्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. मग त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम असा 2-3 दिवस चालतो. एक दिवस कुस्त्यांचा आखाडा असतो, त्यानंतर लावणी महोत्सव असतो आणि एखाद्या प्रसिद्ध व्याख्यात्याचं व्याख्यान देखील त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. असंच आदल्या दिवशी एके दिवशी कुस्त्या झाल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी लावण्यांचा महोत्सव झाला, लावण्यांचा कार्यक्रम झाला खूप छान. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील एक शिवव्याख्याते, सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं आणि ते व्याख्यान सुरू असतानाच अचानक त्या ठिकाणची लाईट गेली. लाईट गेल्यानंतर तिथले जे तरुण होते ते तरुण कार्यकर्ते अगदी द्वेषाने पेटून उठले आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना ठणकावून बोलू लागले की रात्री लावण्यांचा कार्यक्रम होता, त्यावेळेस तुम्ही लाईटची सोय करता, त्यावेळेस लाईट गेली नाही आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही बानगोडे पाटलांच्या तोंडून ऐकतोय आणि त्यावेळेस लाईट जाते. अगदी तुम्हाला ह्याची लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे, असला कसला तुम्ही कारभार करताय, असे ते त्वेषाने तरुण बोलायला लागले. तिथलं वातावरण अतिशय गंभीर होऊन गेलं आणि मग मध्ये 5-10 मिनिटांचा मध्ये कालावधी गेला. अतिशय तणावपूर्ण वातावरण झालं आणि अचानक लाईट आली आणि लाईट आल्यानंतर प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांनी पुन्हा एकदा माईकचा ताबा घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी जे शब्द उद्गारले त्याने त्याचं बघा तिथलं वातावरण अगदी बदलून गेलं. त्यांनी बघा माईक हातामध्ये घेतला आणि म्हणाल्या, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनामध्ये जी स्वाभिमानाची, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जी त्यांच्यामध्ये उमेद निर्माण केली, जी त्यांच्याविरुद्ध अन्यायामध्ये पेटून उठण्याची जी ज्योत निर्माण त्यांच्या हृदयामध्ये केली, ती आजही या कारखान्याच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य, 350 वर्षापूर्वी केलेलं कार्य आजही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनामध्ये आजही ती ज्योत प्रज्वलित आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या आणि तिथलं वातावरण अगदी हलकं फुलकं होऊन गेलं आणि तिथून पुढे 1 तास ते बोलले. म्हणजे याला म्हणतात प्रसंगावधान. म्हणजे काय बोलावं, काय बोलू नये, कसं बोलावं किंवा कोणत्या प्रसंगी काय बोलावं किंवा काही बोलू नये, हे त्या प्रसंगाला अनुसरून ज्या वक्त्याला कळतं ना, तो खरा वक्ता असतो. आणि म्हणून भाषणामध्ये प्रसंगावधान खूप महत्त्वाचा असतो. धन्यवाद.